पाथर्डी फाटा धोंगडेनगर एकता ग्रीन व्हॅली समोर पांडवलेणीच्या समोर रविवारी 19/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता येथे मराठा समाज आपत्सकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा दिमागात साजरा व सर्व देणगीदारांचा सार्वजनिक सत्कार समारंभ तसेच 2025 चे दिनदर्शिका प्रकाशन उद्घाटक प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पांडुरंग मराठे, चिटणीस राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस गट महाराष्ट्र राज्य बोईसर उद्घाटक श्री पंडितराव लक्ष्मण जगताप आदर्श शेतकरी मुल्हेरा तालुका बागलाण श्रीमती प्रतिभा विक्रम मराठे आदर्श माता नाशिक श्रीमती द्वारकाबाई शिवाजीराव भिडे आदर्श माता पुणे सौ सुमन शंकर जाधव आदर्श गृहिणी नाशिक प्रमुख पाहुणे श्री दिनकरराव अण्णासाहेब धर्माशी पाटील नगरसेवक महानगरपालिका नाशिक निमंत्रक अध्यक्ष श्री शंकर निंबा जाधव श्री श्यामसुंदर लक्ष्मण जगताप उपाध्यक्ष श्री सुभाष रामदास पवार कोषाध्यक्ष श्री भगवान पंडित कदम सचिव श्री राजू नारायण मोरे सहसचिव श्री दत्तू त्र्यंबक सोनवणे श्री मोतीराम सीताराम सोनवणे श्री सुभाष पंडित शेळके श्री हरीश बैनेदेव मराठे श्री गोकुळ सुपडू सूर्यवंशी श्री लक्ष्मण गोविंद मते श्री सुभाष बाबूराव मराठे श्री दशरथ राजाराम भवर या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली। मंडप व्यवस्था सौजन्य श्री संदीप कारभारी चव्हाण यांनी केली। रोकटोक पोलीस टाइम न्यूज उपसंपादक विजय बागुल नाशिक। अरे ज्या जाती जन्म घेतला तिला आपण बोलायचं नाही। दुर्भाग्याचे मुख्यमंत्री मराठा पाहिजे खरा। आपण नावाला फक्त महाराष्ट्रात पाठीवर आणि बोटावर मग नाही ते मुख्यमंत्री। दुर्भाग्य खानदेश काहीच नाही, मराठा म्हणलं का एकच महाराष्ट्रातला मराठा एक। खानदेश म्हणायचं नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणायचं नाही, नाशिक म्हणायचं नाही, विदर्भ म्हणायचं नाही, मराठा म्हणलं का एक झालं पाहिजे। आता मी तर नाशिकचा माणूस आहे, मी कुठं खानदेशी। तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आज मराठा समाज आपत स्वकीय स्नेह संवर्धक मंडळ या मंडळासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। कारण नाशिकमध्ये पहिल्यांदा मराठा समाजाचं कार्यालय होतंय आणि जाधव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आज हे कार्यालय उभं केलंय। आपण दुसऱ्यांना देतो पण आपलं काहीच करत नाही। आता मी स्वतः 100 मंदिरं उभारली। मी 1992 पासून महापालिकेत माझी बायको मी निवडून येतो। मी पण मराठा समाजाचं काहीच कार्यालय उभं करू शकलो नाही। दुसऱ्यांचे 100 मंदिरं देवांचे केले, पण या मंडळाने माझ्याकडे जगताप साहेब आणि सचिन जाधव आणि राजे मोरे ही मंडळी आली आणि सांगितलं, मला वाटतं 2-1 वर्ष झाले जाधव साहेब माझ्याकडे, मागच्या वर्षी आले। माझी लोकसभेची तयारी चालू होती साहेब, मला भारतीय जनता पार्टीने तयारी करायला सांगितली होती। मी येण्यासारखे इतके पैसे खर्च केले 3 वर्ष, मला 5 वेळा फसवलं आणि माझ्याकडे कोणी येऊ द्या तसं मी कोणाला परत पाठवत नाही। पार्ट्या सगळ्या तशाच आहे। आता आपण चुकीचे, आपण एक होत नाही। कोपर्डीचं प्रकरण झालं, आपल्या बहिणीच्या अजूनही त्या नराधामांना फाशी दिलं नाही। आपण 58 मोर्चे काढले लाखाचे। आता आपला माणूस बीडला संतोष देशमुखला किती अमानुषपणे मारलं, आजही त्याला न्याय मिळत नाहीये। जे लोक धरले त्यांना सजा होईल असं वाटत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे काही करती नाही, मोर्चे काढत आणि गफराचा। आपण एक झालं पाहिजे। सर्व जमलेले समाज बांधव तसेच दानशूर दाते बंधू भगिनी नमस्कार। नाशिक शहरामध्ये
आपण जे इथं कामानिमित्त आलेलो होतो त्या सर्वांचा एकत्र ग्रुप व्हावा म्हणून कैलासवासी काकासाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले की आपण इथं एक मंडळ स्थापावं। त्यासाठी त्यांना श्री हिरामन चिंतामण मते व इतर समाज बांधव यांनी 7 वधूवर मेळावा घेतला। वधूवर मेळाव्यासाठी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांकडनं वर्गण्या गोळा केल्या, पुस्तकं छापली आणि त्या माध्यमातून समाज बांधवांकडनं जवळजवळ आम्हाला 16 ते 17 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालेला होता। त्या खर्च जाता 12-13 लाख रुपये राहिले।